आपल्या नातेवाईकांना आपलं म्हणलं तर बिघडलं कुठे? इथेच फक्त समजून घ्यायचं मोह आणि प्रेमामधला फरक. मुलीविषयी आईला वाटणारं प्रेम, मुलाविषयी वाटणारं प्रेम, वस्तूविषयी वाटणारं प्रेम, विषयांप्रती वाटणारं प्रेम, हे जे काही गोष्टी आहेत ना, बाह्य जगताशी, लक्षात घ्या, बाह्य जगताशी प्रेम वाटणं तो मोह आहे. बाह्य विषय, बाह्य वस्तू, बाह्य म्हटलंय, बाह्य वस्तू, बाह्य विषय आणि बाह्य व्यक्ती, दुसरी व्यक्ती, याच्याविषयी जे प्रेम वाटतं ते तो मोह आहे, प्रेम नाही. ती आसक्ती आहे. त्यालाच नंतर नाव विषयासक्ती नाव आलेलं आहे. व्यक्तीच्या प्रति आसक्ती, विषयांच्या प्रति आसक्ती,